नमः श्री सरस्वती नमः श्री सिद्धरामेश्वराय नमः श्री निसर्गदत्ताय नमः श्री रणजितेश्वराय नमः श्री हरचंद्रेश्वराय नमः श्रीराम आता वंदू श्रोते जना भक्त ज्ञानी संत सज्जना विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी एक सत्वाचे सागर एक बुद्धीचे आगर एक स्वते वैरागर नाना शब्दज्ञा रत्नाचे जे नाना अमृताचे भोगते जे प्रसंग वक्त्याचे वक्ते नाना संशय छिदिते विषय पुरुष ज्याची धारणा पार जे ईश्वराचे अवतार नातरे प्रत्यक्ष सुरवर बसले देशे विश्वेश्वराची मंडळे शांत स्वरूप सद्भगळी याचे सभा मंडळी परम शोभा हृदय वेद गर्भ विरसे मूर्ती सरस्वती विरसे साहित्य लोका जयसी भास्ती देव गुरु जे पवित्र वैश्यवानर हे स्फूर्ती करणाचे दिनकर दृष्टी समोर ब्रह्मांड जे अखंड सावधान जया श्रीकाळाचे ज्ञान सर्व काळ निराभाम निर्भिमान आत्मज्ञानी ज्याचे दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही पदार्थ मात्राचे लक्षणे मने जयाच्या जे जे काही आठवावे ते त्या स्वरूपीच ठावे ते काय वाटावे ज्ञातापणे करून परंतु एक गुण ग्राह्यही म्हणून शब्द बापुष काय सदा सेविती दिव्यान पालटे आवडते पालटा करणे अवेटने पराकृते आपले शक्तीना सार भावे पूजावा परमेश्वर परंतु पूजने हा विचार कुठेच नाही ऐसा वाघ दुर्बळ होते परमेश्वर केवळ याची पूजा वाचा फळ करू पाहिजे भक्ती नाही कळा नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही पवित्रता नाही वेदनाची असा माझा भागविलास निशंक बोलतो सावकाश आवाजा मी शोधे जगदीशमूर्ती तेथे माझे उत्पत्ती तेथे माझी उत्पत्ती दीनपमती सिद्धी करतो समर्थाचा पुत्र मूर्ख जगी परी सामर्थ्य असे त्याच्या अंगी मा समर्थाचा सर्वी करतो व्याघ्र सिंह भयानक कोण भयचित लोक हरी त्याची शंक तया मी संताचा अंकिता तुम्हा संतापासी बोलत हरी माझी वाहिल आपले जी बोले वाहुगे त्याने संपादने करणे लागे परंतु काही सांगणे नलगे करावे हे तो वृत्तीचे लक्षण स्वभावच करी म्हणा असे सत्य सजन विश्वास आशय म्हणून जीवे आता उचिती जे करावे पुढे कधी अवदान घ्यावे म्हणून दास इति श्री दास बोले गुरु शिष्य